So, welcome back. The chapter 14 Ecosystem NCRT book word to word explanation we are looking at. Now, in this chapter, our title is Ecological Succession. So, let me explain first ecological succession and then we will go through the book. देखो अब ये इकोलॉजिकल सक्सेशन क्या है. फ़र्ज़ करो कि आप कहीं पे आज कोई डेंस फॉरेस्ट देख रहे. सो देर आर हर्ब, श्रब्स, ट्रीज, क्लाइंबर्स, अ डेंस फॉरेस्ट. तो आज जहाँ पर आप लोग फॉरेस्ट देख रहे, हो सकता कि हज़ारों साल पहले वहाँ पर कोई तालाब हो या फिर वहाँ पे कोई पथरीली बंजर भूमी हो. तो सर तुम्ही असं म्हणता की आज समजा एखादं मेळघाट जंगल असेल, ताडोबाचं जंगल असेल, तर आज तर तिथं फॉरेस्ट आहे. पण एक हजारो वर्षाच्या पूर्वी तिथं बेअर रॉक्स असू शकतात किंवा एखादं पॉन्ड असू शकतं. तर मग आज तिथे फॉरेस्ट कसं आलं? तो इकोलॉजिकल सक्सेशन इज this story that explain you how a forest community is formed on a bare rock of geological past or pond of geological past. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की जिथे असं पथरीली भूमी होती, बंजर किंवा एखादं मोठा तलाव असेल, तिथे आज फॉरेस्ट कसं आलं? तर अचानक नाही झालं, याला हजारो वर्ष लागले. तो उस बंजर पथरीली भूमि या किसी बड़े से तालाब में जंगल कैसे बना होगा, ये स्टोरी इकोलॉजिकल सक्सेशन है. अब देखो डेफिनेशन. द स्पीसीज कंपोजिशन of certain area keeps on changing time to time according to change in environment till a climax community at equilibrium is formed. तो सर तुम्ही असं म्हणता की कुठल्याही एखाद्या इकोसिस्टमचं स्पीसीज कंपोजिशन हे बदलत राहतं समय के अनुसार और वातावरण के बदलाव के अनुसार, जब तक कोई क्लाइमैक्स कम्युनिटी नहीं बनती जो इक्विलिब्रियम पे बन जाती है. म्हणजे एखाद्या इकोसिस्टममध्ये ज्या स्पीसीज आहे त्याचं कंपोजिशन कधी सारखं राहत नाही. वातावरणाचे बदल आणि वेळेनुसार, काळानुसार ते बदलत जातं आणि शेवटी तिथं एक क्लायमॅक्स कम्युनिटी तयार होते, म्हणजे फायनल कम्युनिटी तयार होते, जे इक्विलिब्रियम की आत्ता जास्त काही वातावरणामध्ये फरक पडणार नाही. जसं की आत्ता मेळघाटचं वातावरण काही अचानक बदलणार नाही, जे कॉन्स्टंट आहे ते तसं राहील आणि त्याचं स्पेसिस कंपोजिशनही आता फायनल झालं आहे. आत्ता आपण याची डेफिनेशन लिहू की व्हॉट इज इकोलॉजिकल सक्सेशन. gradual, predictable changes in species composition of an area
सो ग्रेजुअल, धीरे धीरे, बट प्रेडिक्टेबल माने हमें पता है कि अब आगे क्या होने वाला है। चेंजेस माने बदलाव इन अ स्पीसीज कंपोजिशन ऑफ एरिया इज कॉल्ड ॲज इकॉलॉजिकल सक्सेशन. तो सर हे चेंजेस कधीपर्यंत येत राहतील? जोपर्यंत बनत नाही क्लायमॅक्स कम्युनिटी, म्हणजे फायनल. जसं पिक्चरला क्लायमॅक्स असतो की त्याच्यानंतर काही जास्त आता चेंज होणार नाहीत. आणि ती कधी अचीव होते? जेव्हा इन्व्हायरमेंट होऊन जाते कॉन्स्टंट, म्हणजे इट कम्स टू इक्विलिब्रियम. आता हे जे ग्रॅज्युअल आणि प्रेडिक्टेबल चेंजेस असतात तर ते ऑर्डरली असतात. त्याचा एक पर्टिक्युलर सिक्वेंस असतो. तो मैं सिर्फ उदाहरण के लिए ये बात कर रहा हूँ, आप इसे व्यक्तिगत ना ले. म्हणजे जसं स्वर्गीय इंदिराजी, त्याच्यानंतर राजीवजी, त्याच्यानंतर सोनियाजी, त्याच्यानंतर राहुलजी. तो हे कसं ऑर्डरली आहे, सिक्वेन्शियल आहे, प्रेडिक्टेबल आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की सोनियाजींनी जेव्हा काँग्रेसचे पद सोडले तेव्हा आता कोण होईल अध्यक्ष? तर राहुलजी होतील. सोनियाजी कधी झाल्या? जेव्हा राजीवजींचा दुर्दैवी अंत झाला. राजीवजी कधी अध्यक्ष झाले? जेव्हा स्वर्गीय इंदिराजींचा अंत झाला. याचा अर्थ हे जे बदल होत आहे तर ते ऑर्डरली आहे, सिक्वेन्शियल आहे, ग्रॅज्युअल आहे, प्रेडिक्टेबल आहे. तो असं जेव्हा होते एखाद्या ठिकाणी त्याला म्हणतात की तिथे झालं इकॉलॉजिकल सक्सेशन. पण सर हे का होते? वातावरण बदलत राहतं. सो समय के अनुसार, वातावरण के अनुसार ये बदलाव आते जाते हैं जब तक कि क्लायमॅक्स कम्युनिटी नाही बनती. क्लायमॅक्स कम्युनिटी काय असतं? फॉरेस्ट. आता इकॉलॉजिकल सक्सेशनचे दोन प्रकार आहेत. एक आहे प्रायमरी सक्सेशन आणि एक आहे सेकंडरी सक्सेशन. तो प्रायमरी सक्सेशन म्हणजे सो ग्रॅज्युअल, प्रेडिक्टेबल, ऑर्डरली, sequential changes in species composition on area where no life ever existed. So प्रायमरी सक्सेशन म्हणजे ग्रॅज्युअल, प्रेडिक्टेबल, ऑर्डरली, सिक्वेन्शियल changes in a species composition on area where no life ever existed. जहाँ पे कभी जीव सृष्टि नहीं थी वहाँ अगर ये सारे बदलाव आते हैं नए सिरे से तो दैट इज कॉल्ड प्रायमरी सक्सेशन. प्रायमरी सक्सेशनचे कॅरेक्टरिस्टिक्स कोणते असतात? तो प्रायमरी सक्सेशन इज ऑलवेज स्लो. प्राइमरी सक्सेशन नेहमी स्लो असते, वो बड़ी धीमी गति से होता है. अब दूसरा देखो, प्राइमरी सक्सेशन कहाँ पर होता? तो आपको 3 एग्जाम्पल ध्यान में रखने हैं. सो बेयर रॉक, पथरीली भूमि, न्यूली कूल्ड लावा. सो बेयर रॉक, न्यूली कूल्ड लावा, न्यूली फॉर्म्ड पॉन्ड. तो आपके समझने के लिए अगर मैं कोई उदाहरण दूं कि किसी कॉन्ट्रैक्टर ने किसी 1 स्क्वायर किलोमीटर एरिया से सारा मुरम पत्थर निकाल के ले गए, वहाँ बहुत बड़ा गड्ढा बन गया और बारिश का पानी उसमें भर गया, तो हे झालं न्यूली फॉर्म्ड पॉन्ड. आता त्याच्यात कधीच सजीव नव्हते, आता पहिल्यांदा तिथं सजीव यायला सुरुवात होईल.
स्टेप बाय स्टेप आणि 500,000 वर्षामध्ये तिथं जंगलच तयार होतं। असंच एखाद्या बेयर रॉकवर होतं किंवा न्यूली कूल्ड लावा, कहीं धरती फट गई और वहाँ से वल्कैनिक इरप्शंस हुए और वो लावा धीरे 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 ठंड हो गया, तो वहाँ पे अगर जीव सृष्टि बनी तो दैट इज़ कॉल्ड प्राइमरी सक्सेशन। तो प्राइमरी सक्सेशन occurs on an area where life was never existed. The process is very slow. Example, bare rock, newly cooled lava, newly formed pond. हे नीटमध्ये विचारतात. Which is the example of primary succession, which is not example of primary succession, which is example of secondary succession, which is not example of secondary succession। तो ये लक्षात ठेवावं लागतं। तो अब हम बात करेंगे सेकेंडरी सक्सेशन की। तो सुनो, नंबर 2, सेकेंडरी सक्सेशन। Orderly, sequential, gradual, predictable changes in species composition on area where life was existed but lost at some time due to some reason। म्हणजे सर तुम्ही म्हटलं ग्रॅज्युअल, सिक्वेन्शियल, ऑर्डरली, प्रेडिक्टेबल चेंजेस होत गेले स्पीसीज कंपोजिशनमध्ये अशा एरियामध्ये जिथं एका काळात जीवसृष्टि होती पर वो तबाह हो गई, नष्ट हो गई किसी कारणवश, तो वहाँ पर अब नए सिरे से जो जीव सृष्टि बनेगी जहाँ पर किसी ज़माने में जीव सृष्टि थी, उसे कहा है सेकेंडरी सक्सेशन। ही प्रोसेस कशी असते? फास्ट। का? बिकॉज सॉइल इज ऑलरेडी देयर। तो फिर प्राइमरी सक्सेशन स्लो क्यों रहता? क्योंकि वहाँ पे मिट्टी नहीं थी, उसे बनाना पड़ा था। ठीक है, तो सेकंडरी सक्सेशन असतं फास्ट प्रोसेस, कारण तिथं उपलब्ध असते सॉइल। आता एक्झाम्पल लक्षात ठेवावं लागतील सेकंडरी सक्सेशनचे। मग पहा, कट बर्न्ट फॉरेस्ट। सो कोई जंगल था, उसे नष्ट कर दिया, काट कर या जलाकर, और वहाँ अगर नए सिरे से अब जंगल बनता है तो दैट इज कॉल्ड इकोलॉजिकल सक्सेशन। सेकंड एग्जाम्पल, एबंडन्ट क्रॉप फील्ड। मतलब कि किसी किसान बंधु ने एक 100 साल पहले कुछ फसल उगाई थी और फिर उन्होंने वो खेत को जला दिया और वापस वहाँ कभी फसल नहीं उगाई, तो दैट इज एबंडन्ट क्रॉप फील्ड। धीरे 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 ते जे पडीक जमीन आहे तिथं पहा गवत येतं, झुडपं येतात, रिक्ष येतात आणि मग तिथं नव्याने एक सृष्टी तयार होते, तो दैट इज एबंडन्ट क्रॉप फील्ड। तीसरं एग्जाम्पल, फ्लड अफेक्टेड एरिया। तो जहाँ बाढ़ आई थी और खुश गांव था, खेत खलियान थे, जानवर थे और सब तबाह हो गया, पर समय का चलन बदल गया और वहाँ नए सिरे से जीव सृष्टि बनी, तो दैट इज फ्लड अफेक्टेड एरिया। तो एग्जाम्पल्स ऑफ सेकेंडरी सक्सेशन, कट और बर्न्ड फॉरेस्ट, abandoned क्रॉप फील्ड, फ्लड अफेक्टेड एरिया। आणि प्रायमरी सक्सेशन, बेअर रॉक, न्यूली कूल्ड लावा, न्यूली फॉर्म पॉन्ड। म्हणजे इथे लाईफ नव्हतं, तिथे आलं तर प्रायमरी सक्सेशन। इथे लाईफ होतं
पण ते लॉस्ट झालं आणि आता तिथं स्पीसीज कंपोजिशन चेंज होत गेलं वातावरणानुसार, तो ते असते सेकंडरी सक्सेशन. आता आपण थोडं पुढे जाऊ. आता आपल्याला सक्सेशन काय समजलं, इकॉलॉजिकल सक्सेशन. सर डेफिनेशन आहे ग्रॅज्युअल, प्रेडिक्टेबल, ऑर्डरली, सिक्वेन्शियल चेंजेस in a species composition of a given area leading to a climax community at equilibrium is called ecological succession. एखाद्या ठिकाणी ज्या स्पीसीज आहे त्याचं कंपोजिशन बदलत गेलं, पण हळूहळू सिक्वेन्सनी एका ऑर्डरनी बदलत गेलं आणि ते प्रेडिक्टेबल होतं की पुढे काय होते हे माहिती आहे आणि वातावरणानुसार हे बदलतं. जोपर्यंत क्लायमॅक्स कम्युनिटी इस्टॅब्लिश होत नाही तोपर्यंत. ती कधी होईल, जेव्हा एन्व्हायरमेंट सेटल होईल. आता बरोबर तेवढंच ऊन पडतं, तेवढाच पाऊस पडतो, तेवढीच थंडी पडते, तो इक्विलिब्रियम आहे, आता काही चेंजेस नाही होणार तेवढे. तो याला इकॉलॉजिकल सक्सेशन म्हणतात. मग आपण 2 प्रकारचे इकॉलॉजिकल सक्सेशन पाहिले. प्रायमरी सक्सेशन कुठे होते, जिथं कधीच जीवसृष्टी नव्हती. ते कसं होते, स्लो, कारण माती नसते, सॉईल नसते. एक्झाम्पल बेअर रॉक, न्यूली कूल्ड लावा, न्यूली फॉर्म पॉन्ड. सेकेंडरी सक्सेशन कहाँ पे होता, जहाँ एक दौर में जीव सृष्टि हुआ करती थी, आज वो नष्ट हो गई, वहाँ नए सिरे से जीव सृष्टि बनना इज इकॉलॉजिकल सक्सेशन. ते कसं असतं, ते फास्ट असतं कारण ऑलरेडी तिथं सॉईल असते. एक्झाम्पल, तो सर एक्झाम्पल आहे कट किंवा बर्न फॉरेस्ट, ॲबंडंट क्रॉप फील्ड आणि फ्लड अफेक्टेड एरिया. आता आपण पाहू की हे जे सिक्वेन्शियल चेंजेस येतात, जे ऑर्डरली आणि प्रेडिक्टेबल असतात, तर ह्या ज्या स्टेजेस आहेत तो यांना म्हणतात सेरल स्टेजेस. म्हणजे समझा एक बंजर पथरीली भूमि है, वहाँ सबसे पहले जो सेरल स्टेज आई वो थी लाइकन. सो यू नो लाइकन इज अ एसोसिएशन ऑफ अल्गी एंड फंगस. इट्स व्हेरी स्टर्डी. दगडफूल म्हणतात लाइकेनला मराठीत, कारण ते दगडावर येतं. लाइकेन ने वहाँ पर एसिड गिराया और एसिड से वहाँ वेदरिंग ऑफ द रॉक होके सॉइल बन गई. तो ये पहली स्टेज थी, दिस वन. लाइकन के बाद वहाँ पे मॉसेस आ गए, दैट इज ब्रायोफाइटा, और वो कम मिट्टी में भी रूट्स धरते हैं, दैट इज राइजॉइड्स. तो लाइकन के बाद आए मॉसेस. फिर वहाँ पे तीसरी स्टेज आई, और समझो वो स्टेजेस है ग्रासेस. तो उनको भी थोड़ी कम मिट्टी चलेगी. उसके बाद आए श्रब्स, उसके बाद आए ट्रीज. तो हे काय झालं सर, स्टेप बाय स्टेप स्पीसीज कंपोजिशन चेंज झालं इन्व्हायरमेंटनुसार. तो जसं पहिली सेरल स्टेज लायकन, दुसरी मॉसेस, तिसरी ग्रासेस, चौथी श्रब, पाचवं ट्रीज, आणि अशा प्रकारे फॉरेस्ट तयार झालं, क्लायमॅक्स कम्युनिटी. तो यांना म्हणायचं सेरल स्टेजेस. आणि जी पहिली सेरल स्टेज असते, फॉर एक्झाम्पल इथे काय आहे लायकन, त्याला म्हणतात पायोनियर. तो द फर्स्ट सेरल स्टेज इज कॉल्ड पायोनियर. पायोनियर का रोल वहाँ अहम रहता, वो पहला रहता उस एरिया में. वो वहाँ के वातावरण को फेवरेबल बनाता है बाकी लोगों के लिए. फॉर एग्जाम्पल की समजा एक छोटंसं गाव असेल आणि त्या गावाचा एक माणूस मुंबईमध्ये गेला आणि तिथं त्यांनी पेपर वाटले,
भाजीपाला विकला, मेसचे डबे पोचवले, प्रचंड मेहनत केली आणि तो तिथे इस्टॅब्लिश झाला. तो हा त्या गावचा माणूस आहे, पायोनियर. मग त्यांनी गावचे इतरही त्याचे नातलग बोलवले. मग गावचे इतर लोक तिथं त्यांनी बोलवले आणि अशा प्रकारे त्यांनी सगळ्यांना तिथं इस्टॅब्लिश केलं. पर तकलीफ किसको हुई? जो पहले वहाँ पर गया. ही वॉज अ पायोनियर. म्हणजे समजा एखादा गायनेकोलॉजिस्ट आहे तो पुरुष आहे. शक्यतो स्त्रीरोग तज्ज्ञ महिला डॉक्टर असायची. पण तुमच्या शहरामध्ये जो कोणी पहिला गायनेकोलॉजिस्ट झाला असेल तो झाला पायोनियर. मग त्याला त्रास झाला असेल. माता भगिनींना वाटलं की माता भगिनींच्या आरोग्याची काळजी एखादी स्त्रीच घेऊ शकेल. पुरुषाला आपण सगळ्या आपल्या आरोग्याच्या अडचणी सांगू शकू की नाही. तो त्याच्यामुळं त्याला रिस्पॉन्स नव्हता भेटत. पण त्यांनी हे सांगितलं की गायनेकोलॉजिस्ट असतो. मग तो स्त्री असो की पुरुष असो. त्याला स्वतःला असं मेल फिमेल गायनेकोलॉजिस्ट म्हणायला आवडत नाही. ही इज सिम्पली अ गायनेकोलॉजिस्ट. पण त्याला त्रास झाला. नंतर लोकांना कळलं की चांगलंच आहे, तो गायनेकोलॉजिस्ट आहे, तो धावपळ करू शकतो, तो लोकांची म्हणजे डॉक्टरांची टीम करू शकतो, तो इमर्जन्सीमध्ये कामी येऊ शकतो, रात्री बेरात्री दुसऱ्या दवाखान्यात जाऊ शकतो, ॲटसेट्रा ॲटसेट्रा. आणि मग इतरही शहरातले जे डॉक्टर्स होते त्यांनी गायनेकोलॉजी घेतलं. तो हे आपण एक एक्झाम्पल दिलं पायोनियर काय असतो याच्यासाठी. आता पुन्हा आपल्याला 2 प्रकारचे सक्सेशन पाहायचे. हमने तो प्राइमरी और सेकेंडरी देख लिया, पर अब हमें देखना है द सक्सेशन इज ऑफ 2 टाइप. मग सर सक्सेशन म्हणजे ग्रॅज्युअल, प्रेडिक्टेबल चेंज इन स्पीसीज कंपोजिशन ऑफ अ गिवन एरिया as per the change in environment till the climax community is reached at equilibrium. तो ते 2 प्रकारचं असू शकतं. डिपेंडिंग अपॉन अवेलेबिलिटी अँड अबंडन्स ऑफ वॉटर. बहुत कम पानी है तो ज़ेरार्क सक्सेशन, और ढेर सारा पानी है तो हाइड्रार्क सक्सेशन. तो झेरार्क सक्सेशन लेस वॉटरमध्ये होते, हायड्रार्क सक्सेशन अबंडंट वॉटरमध्ये होते. आता आपण पाहू कि कहीं पे पथरीली बंजर भूमि है और पानी नहीं के बराबर है, तो वहाँ सबसे पहले लाइकेंस आए. उन्होंने वेदरिंग ऑफ द रॉक्स किया ड्यू टू देयर एसिड सिक्रीशन. फिर वहाँ पे मॉसेस आए, फिर वहाँ पे ग्रासेस आए, फिर वहाँ पे श्रब्स आए, फिर वहाँ पे ट्रीज़ आए और वहाँ पे क्लाइमैक्स कम्युनिटी बन गई. सो दिस इज़ कॉल्ड ज़ेरार्क सक्सेशन. अब वहाँ जहाँ पानी बहुत कम था वहाँ कंडीशंस हो गई मेजिक, नॉट टू ड्राय नॉर टू वेट. ना कोरडं ना ओलं, मीडियम म्हणजे मेजिक कम्युनिटी. आता हायड्रार्क सक्सेशन. समजा एक पाण्याचा पूल होता 1 किलोमीटर बाय 1 किलोमीटर. तो तिथं पायोनियर सगळ्यात पहिले आला फायटो प्लॅन्क्टन. तो फायटो प्लॅन्क्टन इज अ पायोनियर इन हायड्रार्क सक्सेशन. लाइकेन इज अ पायोनियर इन ज़ेरार्क सक्सेशन. नीट क्वेश्चंस है ये. फाइटोप्लैंक्टन्स के बाद वहाँ पे आए सबमर्ज्ड प्लांट्स, क्योंकि थोड़ी सी अब बॉटम में मिट्टी बन गई थी. फिर वहाँ आए फ्री फ्लोटिंग प्लांट्स. फिर आए रूटेड
हाइड्रोफाइट्स। फिर वहाँ पे ग्रासेस या श्रब्स आए, और फिर वहाँ पे ट्रीज आई। तो धीरे धीरे स्पीसीज कंपोजिशन बदलते गया। तो सर या स्पीसीज कंपोजिशनच्या चेंजमध्ये एका स्पीसीजच्या जागी दुसरी स्पीसीज येऊ शकतं का? हां, जी बेटर सुटेड असेल ती स्पीसीज येऊ शकतं, म्हणजे त्याची बायोडायव्हर्सिटीसुद्धा चेंज होत जाते. तो हे असतं हायड्रार सक्सेशन. वापस एकदा का तिथं ट्रीज आले म्हणजे बनली क्लायमॅक्स कम्युनिटी ॲट इक्विलिब्रियम. वापस कंडिशन कशा झाल्या? मेझिक, नायदर टू ड्राय नॉर टू वेट. तो आत्ता मॅक्झिमम पॉईंट्स मी कवर केले आहे. आता आपल्याला वाचून सगळं समजेल. Now see, the title is Ecological Succession. You have learned in chapter 13, so that is here before biodiversity chapter, the characteristic of population and community. So इसके पहले चैप्टर में पॉप्युलेशन के कॅरेक्टरिस्टिक्स आहे, कम्युनिटी के कॅरेक्टरिस्टिक्स आहे. तो सर आपलं तर ते झालं नाही, पण मी सांगतो. पॉप्युलेशनचे कॅरेक्टरिस्टिक, त्याला नॅटॅलिटी असते म्हणजे बर्थ रेट, मॉर्टॅलिटी असते म्हणजे डेथ रेट, त्याला ग्रोथ रेट असतो. पॉप्युलेशनमध्ये मायग्रेशन्स होतात. सो परमनंट आउटवर्ड मुवमेंट इज ई मायग्रेशन, परमनंट इनवर्ड मुवमेंट इज इम मायग्रेशन. तर तेच कॅरेक्टरिस्टिक कम्युनिटीचे असतात. मग कम्युनिटीमध्ये जे इंटरॅक्शन असते ते कधी कॉमेन्सॅलिझम असते, कधी म्युच्युअलिझम असते, कधी पॅरासिटिझम असते, कधी प्रेडेशन असतं, कधी ॲमेन्सॅलिझम असतं, ॲटसेट्रा. बट दॅट इज नॉट इम्पॉर्टंट हियर. यू हॅव लर्न्ड इन चॅप्टर 13 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पॉप्युलेशन अँड दॅट ऑफ कम्युनिटी अँड आल्सो देअर रिस्पॉन्स टू इन्वायरमेंट. तो पॉप्युलेशन या इंडिविजुअल या कम्युनिटी इन्वायरमेंट को रिस्पॉन्स देती है. जैसे कि कड़ी ठंड जब होती है तो पंछी स्थलांतर करतात म्हणजे मायग्रेशन्स करतात. ॲम्फिबियन्स हे हायबर्नेशनमध्ये जातात. प्लांट्स डॉर्मन्सीत जातात. वापस फेवरेबल कंडिशन आली की पक्षी परत येतात. ॲम्फिबियन्स हायबर्नेशनमधून येतात बाहेर. प्लांट्सला नवीन पानं फुटतात. तो you have learnt in a chapter 13 characteristic of population and that of community and also their response to environment and how such responses vary from individual response. Let us examine another aspect of community. तो सर कम्युनिटीची डेफिनेशन काय आहे? तो पुढच्या टॉपिकमध्ये मला सांगायचीच आहे, पण ज्यांना आत्ता पाहिजे त्यांनी ऐका. सो ग्रास, हर्ब्स, श्रब्स, ट्रीज, क्लाइंबर्स, हिरण, कीटक, मेंढक, साप, पंछी, शेर, वोल्फ. तो ये है छोटी 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 पॉप्युलेशंस. और ये सारी जो पॉप्युलेशंस है ये अलग अलग नहीं है. इनमें आपस में कुछ ना कुछ इंटरॅक्शन चलेगी. म्हणजे गवत एक पॉप्युलेशन आहे, किडे एक पॉप्युलेशन आहे, बेडूक एक पॉप्युलेशन आहे, साप एक पॉप्युलेशन आहे, बर्ड एक पॉप्युलेशन आहे. गवत एक पॉप्युलेशन आहे तर हरिणीची पॉप्युलेशन आहे, वाघाची पॉप्युलेशन आहे, कोल्ह्यांची पॉप्युलेशन आहे. तो सम टोटल ऑफ स्पीसीज और पॉप्युलेशन इन अ गिवन एरिया.
विच आर इंटरैक्टिंग अमंग देमसेल्व्स, त्यांच्यात इंटरॅक्शन असतात. घास को कीड़े खाएंगे तो कीड़ों को मेंढक, तो मेंढक को सांप, तो सांप को पंछी. घास को हिरन खाएगा तो हिरन को शेर खाएगा. सो इंटरैक्टिंग पॉपुलेशंस ऑफ अ गिवन एरिया इज अ community. So biologically interacting populations of a given area is a community or biotic community. So अगर आप पर्सनली नहीं लेते हैं, उदाहरण के रूप में सिर्फ उसको स्वीकारते हैं, तो मैं आपको एग्जाम्पल देता कि एक 200 साल पहले हमारे समाज कैसे हुआ करते थे. तो कुंभार बांधव मातीचे मडके बनवायचे, गवंडी बांधव घरं बांधून द्यायचे, सुतार बांधव लाकडाचे कामं करायचे, लोहार बांधव ते लोखंडाची कामं करायचे, शेतकरी बांधव अन्नधान्य उगवायचे, चांभार बांधव हे चमड्याचं काम करायचे, कोष्टी बांधव हे वस्त्र विणायचे, जे कलाई बांधव होते ते भांडे कुंडे मेटलचं त्याचं काम करायचे. म्हणजे प्रत्येक जी कम्युनिटी होती त्यांचं एक योगदान होतं. आणि या सगळ्या कम्युनिटीमध्ये इंटरॅक्शन्स होत्या. म्हणजे शेतकरी दादा गहू तांदूळ द्यायचा, ज्वारी द्यायचा, और बदले में वो लोहार से काम करवाता था. तो अशा प्रकारचं एक छान इंटरॅक्शन होतं. त्याच्यामुळे कम्युनिटी म्हणजे समाज तयार झाला. मग हे जे समाजाचं कंपोजिशन आहे ते आजही तसंच आहे का? नाही सर, ते बदलत गेलं. आता ज्याच्या हाती जी कला आली तो ते काम करतो. म्हणजे शेतकऱ्याचा पोरगा फॅब्रिकेशनचं दुकान टाकू शकतो, किंवा एखादा गवंड्याचा मुलगा हा आता एखादी स्टील इंडस्ट्री टाकू शकतो. तर ते बदलत गेलं. सो एनिवेज कम्युनिटी इज the sum total of many populations of a given area which show the biological interactions. It's called community. So you have learnt in the chapter 13 the characteristic of population and community, and also their response to environment and how such responses vary from individual responses. Let's examine another aspect of community response to environment over time. समय के अनुसार जो कम्युनिटी ने रिस्पॉन्स दिया इन्वायरमेंट को वो बदलते गई. एन इम्पॉर्टेंट कैरेक्टरिस्टिक ऑफ ऑल कम्युनिटी इज दैट देयर कंपोजिशन एंड स्ट्रक्चर कॉन्स्टेंटली चेंज. तो सारी कम्युनिटी का एक इम्पॉर्टेंट कैरेक्टर है कि उसका कंपोजिशन और स्ट्रक्चर बदलते जाता है in response to changing environmental condition. So an important characteristic of all communities is that their composition and structure constantly changes in response to changing environmental condition. Underline, this change is orderly, sequential, parallel with the change in physical environment. तो पानी की मात्रा बढ़ते गई तो ज़्यादा पानी वाले प्लांट आएंगे, कम होते गई तो कम पानी में गुजारा करने वाले आएंगे. सो दीज चेंजेस लीड फाइनली टू अ कम्युनिटी दैट इज नियर इक्विलिब्रियम विथ इन्वायरमेंट, एंड दैट इज कॉल्ड क्लाइमैक्स कम्युनिटी. नीट क्वेश्चन. तो क्लाइमैक्स कम्युनिटी कब बनेगी? जब इन्वायरमेंट इक्विलिब्रियम रीच होगा, कांस्टेंट इन्वायरमेंट आएगा. The gradual, underline, and fairly predictable change in the species composition of a given area is ecological succession. Definition: gradual, predictable change in species composition of a given area is ecological succession. During succession, some species colonize in an area and their population became more. तो सक्सेशन में कोई नई स्पीसीज़ वहाँ पर आती है और उनकी तादाद बढ़ती है. तो पहले जो घास फूस हुआ करता था खेतों में, उसकी जगह अब गाजर ग्रास आ गया.
During succession, some species colonized an area and their population became numerous, whereas population of other species declined and even may disappear. मग आपल्याकडचे जे जुने गवतं होते तर ते आता हळूहळू कमी होत आहे. त्याच्याऐवजी हे गाजर गवत वाढत आहे किंवा लॅन्टिना कॅमेरा वाढतो आहे. द एंटायर सिक्वेन्स ऑफ कम्युनिटी that successively change in given area are called sayers. So त्या एंटायर सिक्वेन्सला म्हणजे 1 to 10 ला स्टार्ट टू एंडला काय म्हणतात? सेयर किंवा सेयर्स. आणि इंडिव्हिज्युअल ट्रान्झिशनल कम्युनिटी आर कॉल्ड सेरल स्टेजेस. जसं लायकेन सेरल स्टेज आहे, मॉसेस सेरल स्टेज आहे, or it is called seral community. In successive seral stages, there is a change in diversity of species of organism. आता लक्ष द्या, अंडरलाइन. सक्सेसिव सेरल स्टेजेस की वजह से स्पीसीज ऑफ ऑर्गेनिज्म की डाइवर्सिटी बदलती गई. पहले अलग हुआ करते थे, अभी अलग है. इट इंक्रीजेस इन नंबर ऑफ स्पीसीज and organism as well as increase in total biomass. म्हणजे डायव्हर्सिटी वाढते, नंबर ऑफ स्पीसीज वाढतात आणि तिकडचं बायोमास म्हणजे ऑर्गॅनिक मॅटरसुद्धा वाढतं. The present day communities in the world have come to be because of succession that occurred over millions of years since life started on the earth. तो आज भारत में और दुनिया में जहाँ कहीं भी जंगल होंगे तो आज के ये प्रेजेंट डे कम्युनिटीज़ जो है वो एक समय पे इकोलॉजिकल सक्सेशन जो शुरू हुआ उसी का अंत है. अब वातावरण बन गया इक्विलिब्रियम. Actually, succession and evolution would have been parallel processes at time. म्हणजे फिशेस, ॲम्फिबियन, रेप्टाईल, एव्ज, मॅमल, अल्गी, ब्रायफायटा, टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म. तर हे जसं इव्होल्यूशन आहे तसं इकोलॉजिकल सक्सेशनही स्टेप बाय स्टेप आहे. सक्सेशन इज हेन्स अ प्रोसेस दॅट स्टार्ट इन अ एरिया. Succession is hence a process that starts in an area where no living organism are there. This could be the area where no living organisms ever existed. So succession is hence a process that starts in an area where no living organism are there. This could be the area where no living organism ever existed. म्हणजे याची सुरुवात कुठून होते? तर सर जिथे नसतात सजीव तिथून सुरुवात करायची. मग त्याचे 2 प्रकार आहे कि वहाँ पे सजीव तो नहीं थे पर क्या पहले से नहीं थे? हाँ सर, कभी नहीं थे पहले, तो दैट इज प्राइमरी. और थे पर नष्ट हो गए, अब नहीं है, तो that is secondary. तो succession is hence a process that starts in an area where no living organism are there. अब यहाँ पे कट हो गया सेंटेंस. This could be the area where no living organism ever existed, say a bare rock, one example. Or in an area that somehow lost the living organism which were existed. The earlier is called primary succession. म्हणजे कोणतं? This could be the area where no living organism ever existed is primary succession. And in the area that somehow lost all living organism that existed is secondary succession. So underline these 2 lines. Now, neat question. Examples
ऑफ एरिया वेयर प्राइमरी सक्सेशन ऑकर आर, 1 न्यूली कूल्ड लावा, 2 बेयर रॉक, 3 न्यूली क्रिएटेड पॉन्ड और रिजर्वियर. द इस्टेब्लिशमेंट ऑफ न्यू बायोटिक कम्युनिटी इज स्लो. तो प्राइमरी सक्सेशन इज स्लो. बिफोर बायोटिक कम्युनिटी ऑफ डाइवर्स ऑर्गेनिज्म कैन बिकेम इस्टेब्लिश, देयर मस्ट बी अ सॉइल. मिट्टी होनी चाहिए. डिपेंडिंग मोस्टली ऑन क्लाइमेट, इट टेक्स a natural process of several hundred year to several thousand year to produce fertile soil on a bare rock. So naturally उसे बहुत समय लगता है. मिट्टी अनमोल है. सो बंजर भूमि पर मिट्टी बनने को सैकड़ों हजारों साल लग सकते. Now, secondary succession. Secondary succession begin in area where natural biotic community have destroyed. आता example, abandoned farmland म्हणजे पडीक जमीन, burnt or cut forest, जाळलेलं नष्ट केलेलं जंगल, land that have flooded, जहाँ पे बाढ़ आ गई थी, तहस नहस हो गया था. बिकॉज सम सॉइल और सेडिमेंट इज प्रेजेंट, सेकेंडरी सक्सेशन इज फास्टर देन प्राइमरी सक्सेशन. अंडरलाइन, सेकेंडरी सक्सेशन इज फास्टर देन प्राइमरी सक्सेशन बिकॉज सम सॉइल और सेडिमेंट वेयर प्रेजेंट. डिस्क्रिप्शन ऑफ इकोलॉजिकल सक्सेशन फोकस ऑन चेंज इन व्हेजिटेशन. म्हणजे आपण जे काही सेरल स्टेजेस पाहिल्या त्या प्लांटच्या बाबतीत पाहिल्या, पण हे खरं नाही, ॲनिमल में भी सेरल स्टेजेस होती है. सो डिस्क्रिप्शन ऑफ इकोलॉजिकल सक्सेशन यूजुअली फोकस ऑन चेंजेस इन व्हेजिटेशन. हावेवर व्हेजिटेशनल म्हणजे प्लांट चेंजेस इन टर्न अफेक्ट द फूड एंड शेल्टर ऑफ वेरियस टाइप ऑफ एनिमल्स. तो जब बड़े बड़े रिक्शाएं घनी झाड़ी बनी तो छिपने वाले भी आ जाएंगे. सो हावेवर दिस वेजिटेशनल चेंजेस इन टर्न अफेक्ट फूड अवेलेबिलिटी, शेल्टर अवेलेबिलिटी फॉर वेरियस टाइप ऑफ एनिमल. Thus, a succession proceed. As the succession proceed, number and type of animal and decomposer also changes. At any time during primary or secondary succession, natural or human induced disturbances like fire, deforestation can convert particular seral stage of succession to earlier stage. तो देखो, प्राइमरी सक्सेशन हो या सेकेंडरी सक्सेशन हो, अगर इंसान का वहाँ पे डिस्टर्बेंस हुआ, जैसे फॉरेस्ट का डिफॉरेस्टेशन, फॉरेस्ट में फायर लगा दिया, तो हो सकता कि 1, 2, 3, 4, 5 तो 5वीं स्टेज है, पर उसको तबाह किया तो वापस चौथी स्टेज वहाँ दिखेगी. चौथी को नष्ट किया तो तीसरी दिखेगी. तो वो रिवर्स भी हो सकता. सो एट एनी टाइम ड्यूरिंग प्राइमरी और सेकेंडरी सक्सेशन, natural or human induced disturbances can convert particular seral stage of succession to earlier stage. म्हणजे ॲडव्हान्स नाही होत, रिव्हर्स होते. लक्ष ठेवा, अंडरलाईन करा. Also such disturbances create new condition that encourage some species and discourage or eliminate other species. तो ह्यूमन डिस्टर्बन्समुळं एखादी स्पीसीज तिथून नष्ट होऊ शकते आणि दुसरीला एनकरेजमेंट भेटू शकते. Now succession of plant depending upon availability of water म्हणजे हायड्रार्क आणि झेरार्क सक्सेशन. सो बेस्ड ऑन नेचर ऑफ द हैबिटेट, माने वो जो रहने की जगह है उसका नेचर, वेदर इट इज़ वाटर
or very wet area, or it is on dry area. Succession of plant is called hydrarch or xerarch respectively. तो वॉटर और वेट एरिया असेल तर हायड्रार्क आणि ड्राय एरिया असेल तर झेरार्क. Hydrarch succession takes place in a wet area and successional serial progresses from hydric condition म्हणजे wet condition to mesic condition. तो हाइड्रार्क सक्सेशन वेट एरिया में शुरू होता है और धीरे 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 वो हाइड्रिक कंडीशन मेजिक कंडीशन में बदलती है, नाइदर टू ड्राई नॉर टू वेट. As against these, xerarch succession take place in dry area and the series progresses from xeric condition again to mesic. म्हणजे पहा, हाइड्रिक से भी मेजिक बनता और xeric से भी मेजिक बनता. So both ends with mesic condition. So underline, hence both hydrarch and xerarch succession lead to medium water condition, that is mesic, neither too dry nor too wet. The species that invade म्हणजे घुसते अ बेअर एरिया, बांज एरियामध्ये, आर कॉल्ड पायोनियर स्पीसीज. जो पहली कोशिश करेगा वो पायोनियर. इन प्राइमरी सक्सेशन ऑन रॉक, these are lichen, neat question, which are able to secrete acid to dissolve rock, helping in weathering and soil formation. So on bare rock the pioneer is lichen, association of algae and fungus. They secrete the acid, dissolve the rock, help in weathering, और वहाँ तुरंत सॉइल बन गई. These later pave a path to some very small plant like bryophytes. मग एकदा का माती बनली की एक रस्ता त्यांनी बनवला इतरांसाठी. जसं एक डॉक्टर झाला गावातून तर तो इतरांना प्रोत्साहित करून त्यांनाही डॉक्टर घडवतो. सो these latter pave a way, path to some very small plant like bryophyte. तो पहिली स्टेज lichen, दूसरी स्टेज bryophyte, which are able to take a hold in small amount of soil. They are with time succeeded by higher plant. मग आता ब्रायोफाइट्स नंतर हायर प्लांट येतील, टेरिडोफाइट, जिम्नोस्पर्म, एंजिओस्पर्म. And after several more stages, ultimately a stable climax forest community is formed. Climax community remain stable, वो नहीं बदलती, as long as environment is unchanged. With time, the xerophytic habitat now converted into mesophytic one. तो जी बंजर पथरीली भूमी होती ती आता मेजिक कंडिशनमध्ये कन्वर्ट होते. इन प्रायमरी सक्सेशन इन वॉटर म्हणजे हायड्रार्क सक्सेशन. अंडरलाइन, नीट क्वेश्चन. द पायोनियर आर स्मॉल फायटोप्लॅन्क्टन्स. फायटोप्लॅन्क्टन्स म्हणजे मायक्रोस्कोपिक प्लांट्स, जसं डायटोम्स, डायनोफ्लॅजिलिएट्स, जे स्वतः फोटोसिंथेसिस करतात, ते पायोनियर असतात. सो बेअर रॉकवर कोण होतं? लाइकेन. और यहाँ पर हाइड्रार्क में कौन है? फाइटोप्लैंक्टन. ये भी नीट क्वेश्चन है. सो फर्स्ट इज फाइटोप्लैंक्टन विच आर रिप्लेस्ड विथ टाइम बाय रूटेड सबमर्ज प्लांट. आता हे लिहून घ्या एका खाली एक. तो पहले फाइटोप्लैंक्टन, 2 नंबर रूटेड, कारण सॉइल बन गई अब फाइटोप्लैंक्टन के मरने से. दे पाइल अप द डेब्रीज, ते मेल्यानंतर तिथं माती बनते बॉटमला. तो फाइटोप्लैंक्टन सेकंड, रूटेड सबमर्ज प्लांट. नंतर रूटेड फ्लोटिंग एंजियोस्पर्म. तो 3 नंबर रूटेड फ्लोटिंग. देखो पहले सबमर्ज फिर फ्लोटिंग, पहले बॉटम फिर टॉप. फॉलोड बाय
फ्री फ्लोटिंग प्लांट्स म्हणजे रूट्सच त्यांचे रूटेड नाहीत. तो 1 नंबर आपण लिहू फायटोप्लॅन्क्टन, 2 नंबर रूटेड सबमर्ज प्लांट, 3 नंबर रूटेड फ्लोटिंग एंजियोस्पर्म, 4 नंबर फ्री फ्लोटिंग प्लांट. देन रीड स्वैम माने ज़्यादा पानी कम मिट्टी, मार्श मिडो म्हणजे दलदल, स्क्रब म्हणजे 95% मिट्टी और 5% वाटर, फाइनली ट्रीज. सो 1 नंबर फाइटोप्लैंक्टन, 2 नंबर रूटेड सबमर्ज, 3 नंबर फ्री फ्लोटिंग बट रूटेड, आई एम सॉरी 3 नंबर रूटेड फ्लोटिंग एंजियोस्पर्म, 4 नंबर फ्री फ्लोटिंग, नंतर रीड स्वैम, मार्श मिडो, स्क्रब, फाइनली ट्री. The climax again would be a forest. With time, water body is now converted into land. जहाँ बड़ा तालाब हुआ करता था वहाँ तो ज़मीन बन गई. In secondary succession, the species that invade depend on condition of the soil. तो secondary succession occurs on an area where life was existed. तो वहाँ अब कौन आएगा? तो सर आपण मग प्रायमरी सक्सेशन पाहिलं का? हां, प्रायमरी सक्सेशन ऑन रॉक अँड प्रायमरी सक्सेशन इन वॉटर पाहिलं. सेकंडरी सक्सेशनमध्ये कोण येणार पहिले हे डिपेंड करतं ऑन कंडिशन ऑफ सॉईल, अवेलेबिलिटी ऑफ वॉटर. याच्यावरच मी एक इनडायरेक्ट क्वेश्चन टाकला होता की सेकंडरी सक्सेशनमध्ये किंवा कट बर्न फॉरेस्टवर पहिले कोण येतं? द आन्सर वॉज टेरिडोफाइट, दॅट इज फर्न. In secondary succession, the species that invade depends on condition of soil, availability of water and environment, as also the seeds and other propagule already present. Since the soil is already there, the rate of succession is faster, hence climax is achieved quickly. What is important to understand is that succession, particularly primary succession, is a slow process taking thousands of years. Taking thousands of years for climax to be reached. तो उसने कहा कि यहाँ ध्यान में रखने वाली बात है कि प्राइमरी सक्सेशन बड़ी स्लो प्रोसेस है और क्लाइमैक्स कम्युनिटी आने के लिए बहुत समय लगता, हज़ारों साल. अनदर इम्पॉर्टेंट फैक्ट इज टू अंडरस्टैंड दैट ऑल सक्सेशन टेकिंग प्लेस इन वाटर और लैंड प्रोसीड टू अ सिमिलर क्लायमॅक्स कम्युनिटी, दॅट इज मेजिक. म्हणजे पाण्यात सुरू होऊ दे किंवा दगडांवर सुरू होऊ दे, म्हणजे झेरिक टू मेजिक, हायड्रिक टू मेजिकच येतं, म्हणजे शेवटी बनतात फॉरेस्टच. अब इसका एक डायग्रामेटिक प्रेजेंटेशन हमें देखना है. Now see, the stage 1 is phytoplankton. स्टेज 2 आठवा बरं कोणती होती? रूटेड सबमर्ज्ड प्लांट्स. तो ही सेकंड सबमर्ज रूटेड प्लांट्स. तीसरी स्टेज आपली कोणती होती? तो सर हमारी जो तीसरी स्टेज थी वो थी रूटेड पर फ्लोटिंग एंजियोस्पर्म. चौथी स्टेज कोणती होती? तो सर फ्री फ्लोटिंग प्लांट्सची होती. नंतर होती रीड स्वॅम्प, मग मार्श मिडो, मग स्क्रब आणि फायनली फॉरेस्ट. आता एक एक आपण मॅग्निफाय करून पाहू. तो देखो, ए फाइटोप्लैंक्टन्स माने डॉटेड
माइक्रोस्कोपिक फोटोसिंथेटिक ऑर्गेनिज्म डायटोम्स एंड डाइनोफ्लैजिलिएट। जो सेकंड है, तो देखो इनके मरने से यहाँ पे मिट्टी बन गई, तो सेकंड स्टेज आली सबमर्ज्ड रूटेड प्लांट स्टेज आली, तो ही सेकंड आहे। तो देखो ये आपको रूटेड सबमर्ज प्लांट्स दिख रहे हैं यहाँ पर, दिस वन। आता तिसरी स्टेज रूटेड पण फ्लोटिंग एंजियोस्पर्म। तो देखो तीसरी स्टेज सबमर्ज फ्री फ्लोटिंग प्लांट स्टेज। तो आपण वाचताना काय वाचलं होतं? तिसरी स्टेज रूटेड फ्लोटिंग एंजियोस्पर्म। तो ये है वो रूट्स वाले पर फ्लोटिंग, और सबमर्ज तो पहले से ही थे। अब चौथी स्टेज रीड स्वॅम्प स्टेज। आता कोणते प्लांट्स आले? तो सर आता फ्लोटिंगही आले, जे रूटेड नाही ते। आता रीड स्वॅम्प स्टेज। नंबर 5 मार्श मिडो। अब देखो मार्जिन पे भी प्लांट्स आपको दिख रहे, ऑन द एजेस, दिस वन। देन नंबर 6 स्क्रब। अब पानी बहुत कम बचा है, अब ट्रीज भी आने लगे, और आखिरी में फॉरेस्ट बन गया। सो याला सिक्वेन्स लावून तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे। अब अगले लेक्चर में मेरी बात होगी कार्बन सायकल एंड फॉस्फरस सायकल की, त्याच्यावरही क्वेश्चन असतो। थँक्यू।